हाय फ्रेंड्स, आज आपण गाजरचा हलवा तयार करणार आहोत. कोणताही शॉर्टकट न वापरता पारंपरिक पद्धतीने तयार होणारा कलाकंदसारखा दाणेदार, रसरशीत आणि रुचकर गाजरचा हलवा. चला रेसिपीला स्टार्ट करूयात. तर मी इथे 1 किलोच्या प्रमाणामध्ये गाजरचा हलवा तयार करणार आहे. तर 1 किलो गाजर घेतले. गाजर निवडताना थोड्या मोठ्या आकारामध्ये घ्यायचे, म्हणजे किसायला सोपं जातं आणि घेताना कलर एकदम लाल पाहून घ्यायचं. त्यामुळे हलव्याला खूप छान कलर येतो. इथे मी गाजर छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता यावरील समोरचा भाग आणि मागचा भाग आपण कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने सर्व गाजराचा मी समोरील पार्ट आणि मागील पार्ट कट करून घेते. आता गाजरवरील साल काढून घ्यायची आहे, म्हणजे यामुळे कलर खूप छान येतो आणि वरती लागलेली धूळ वगैरे सर्व निघून जाते. माती असते लागलेली, ती सुद्धा निघून जाते. सर्व गाजरावरील साल काढून झालेली आहे. आता आपण याला किसून घेऊया. तर अशा पद्धतीची किसणी किंवा कोणत्याही प्रकारची किसणी असेल त्यावरील मीडियम आकाराच्या किसणीने किसून घ्यायचं आहे. गाजर किसायला थोडा वेळ लागतो, पण याच पद्धतीने तयार केलेला गाजरचा हलवा टेस्टी वाटत असतो. गाजरांना मोठ्या आकारामध्ये कट करून कुकरमध्ये सुद्धा शिजवल्या जाते. त्या पद्धतीच्या गाजरचा हलवा पण छान वाटतो, परंतु मला पर्सनली या पद्धतीने तयार केलेला गाजरचा हलवा खूप छान वाटतो. अशाच पद्धतीने सर्व गाजर मी किसून घेतले, पाहू शकता. आता किसणीला लागलेलं सर्व किस काढून घ्यायचं. 1 किलो गाजराचा एवढं किस तयार झालं. पाहू शकता खूप छान कलरसुद्धा आलेला आहे. गाजर छान लाल होते त्यामुळे. चला रेसिपीला स्टार्ट करूया. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचा भरून तूप घालायचं. तुपाला छान मेल्ट होऊ द्यायचं. तूप छान मेल्ट झालं की यावरती ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. तर मी इथे बदाम घेतले, सोबत काजूसुद्धा घेते. यांना छान रोस्ट करून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं आहे. सोबतच मनुकासुद्धा फ्राय करून घ्यायचे. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते इथे वापरू शकता, नसतील तर स्किप केलं तरीही चालेल. ड्रायफ्रूट्सना छान कलर आला. आता यांना काढून घ्यायचं आहे. आता याच गरम तुपावरती किसून घेतलेला गाजराचा सर्व किस घालायचं. तुपावरतीच छान 5 ते 7 मिनिटे फ्राय करून घ्यायचं, शिजवून घ्यायचं आहे. गाजराचा किस छान मऊ पडतो आणि पटकन शिजल्यात सुद्धा जातो. तर इथे 7 मिनिटे झालेली आहेत. कलर एकदम चेंज झालेला आहे, मऊ पडलेला आहे आणि क्वांटिटीसुद्धा थोडी कमी झालेली आहे. आता या वेळेवरती इथे दूध घालायचं. तर मी इथे 2 कप दूध घालते, म्हणजेच अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे. 1 किलो गाजर आणि अर्धा लिटर दूध वापरलं. आता याला एकजीव करून घ्यायचं. आणि यावरती झाकण लावून 12 ते 13 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. तर 12 मिनिटे झालेली आहेत. उघडून बघूया. दूध थोडं आटलेलं आहे, परंतु भरपूर दूध इथे आहे, त्यामुळे आणखी याला झाकण लावून 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायचं. तर 7 मिनिटे झालेली आहेत. दुधाची क्वांटिटी कमी झाली. यामध्ये 1 कप साखर घालायची आणि इथे घरी तयार केलेला खवा घेतलेला आहे 200 ग्राम, तो घालायचा. तुम्ही इथे साखर कमी जास्त केली तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार, पण जास्त गोडसुद्धा चांगलं वाटत नाही. आणि ते खवा जर तुम्हाला घालायचं नसेल तर अर्धा लिटरऐवजी 1 लिटर दूध वापरला तरीही चालेल, म्हणजेच 1 किलो गाजर तर 1 लिटर दूध या प्रमाणामध्ये. आता याला शिजवून घ्यायचं. साखरेमुळे याला थोडा आणखी पांढरट कलर आलेला आहे. खवासुद्धा शिजत आहे. शिजल्यानंतर छान डार्क कलर येईल. आणखी याला 12 ते 13 मिनिटे असं शिजू द्यायचं, झाकण न लावता. मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही. पाहू शकता
थोडं ड्राय व्हायला लागलेलं आहे आणि कलरसुद्धा थोडं येत आहे छान लाल असं. तर याला आणखी शिजवून घ्यायचं. तर पाहू शकता दूध एकदम कमी झालेलं आहे, साखरसुद्धा आटलेली आहे. परंतु आणखी आपण याला 5 मिनिटे शिजवून घेऊया. याच वेळेवरती जर तुम्ही गॅसची फ्लेम बंद केली तर गाजरचा हलवा चिकट होऊ शकतो आणि छान डार्क कलरसुद्धा आलेला नाही. तर आणखी 5 मिनिटे शिजवून घ्यायचं. तर पाहू शकता 5 मिनिटांनी खूप छान लाल कलर आलेला आहे आणि चम्मचमधून सुद्धा लगेच पडत नाही, थोडा वेळ लागतो. तर या वेळेवरती ड्रायफ्रूट्स घालायचे. मी ते रोस्ट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स कट करून घेतले, ते यावरती घालायचे आणि 1 चमचा भरून वेलची पूड घालायची. छान टेस्ट येते यामुळे. सोबतच 1 चमचा भरून तूप घातलं तरीही चालेल, छान शायनी तयार होतो गाजरचा हलवा. व्यवस्थित मिक्स करून गॅसची फ्लेम बंद करायची आहे. मस्त कलर आलेला आहे. कोणताही शॉर्टकट न वापरता पारंपरिक पद्धतीने तयार केलेला हा गाजरचा हलवा एकदम रेडी झालेला आहे खाण्यासाठी. मला हा गाजरचा हलवा तयार करण्यासाठी जवळपास 40 ते 45 मिनिटे लागलेली आहेत. कारण आपण इथे कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट वापरलेला नाही. मस्त गाजरचा हलवा तयार झाला. 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवला तर टिकतो, पण 8 दिवस पुरणारही नाही. रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.